पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 12वा रविवार तथा भारताचा स्वातंत्र्य दिन या भक्तीमध्ये उपासनेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेल्या तुम्हा सर्व लहान थोर प्रिय सभासदांचं मी रेव्हरंड SS बत्तीसे मनापासून स्वागत करतो। या विशेष भक्तीला उपासनेला सुरुवात करत असताना घरातच असताना देवबापाचा गौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील 457 क्रमांकाचं गीत याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊ, देवबापाला धन्यवाद देऊ। चला परमेश्वर सदनी भक्ति शांति धरुनी मनी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा म्हणजे वितरी घडे बर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगनवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजे वितरी पुत्र कन्या आपन सगळे जमुनी रमुया पितया जवळी राहिल पुनती स्तौभा स्वर्गाची मगती प्रतिमा विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या काय कुणाला भावे हे जानत परमेश्वर आहे विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा म्हणजे वितरी तनु देवाची मन देवाचे माचे अर्पित छाचे त्यास करू मी पण नूतन
आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला गौरव आणि सन्मान देतो. मागील सप्ताहभर सांभाळलेला आहेस, किंबहुना मागील वर्षभर सांभाळून भारताच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजची ही विशेष भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. या भक्तीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्व लहान थोर प्रिय सभासदांना तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. संपूर्ण भक्ती आणि उपदेश तू आशीर्वादित कर आणि याद्वारे तू आमच्याशी बोल. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 12वा रविवार तथा भारताचा स्वातंत्र्य दिन या निमित्त असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. भारताचा स्वातंत्र्य दिन यासाठी असलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करूया. शांत हो. अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या जिवंत देवबापा, तू आमच्या देशाला स्वातंत्र्य दिलेस आणि या महान राष्ट्राच्या पुनर्निर्माण कार्यात भाग घेण्यासाठी आम्हाला पाचारण केलेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या पुत्राचा आदर्श नजरेसमोर ठेवावा. मोठेपण सेवा करून घेण्यात नाही तर सेवा करण्यात आहे हे ओळखावे आणि सर्वांच्या हितासाठी झटावे असे तू कृपेने कर. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नयेत, तर अज्ञानकीत अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरास जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून आपल्या घरातूनच सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करू. हे सर्व समर्थ व परम कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव.
आमेन. आजच्या या विशेष भक्तीसाठी उपासनेसाठी असलेल्या जुना करारातील प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकणार आहोत. मी विनंती करतो आपल्या चर्चचे ऑल्टर बॉय श्री जस्टिन खेत्रे आजच्यासाठी असलेला प्रथम शास्त्रपाठ आपणाकरता वाचन करतील. ऐकूया. अनुवाद याचा 6वा अध्याय वचन 20 ते 25. अनुवाद याचा 6वा अध्याय वचन 20 ते 25. भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारेल की हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय, तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की आम्ही मिस्र देशात फारोचे दास होतो. त्या समय परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढिले. परमेश्वराने आमच्या देखत मिस्र देश, फारो व त्याचे सर्व घराणे यांच्या विरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखविले आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढिले. आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. या ठिकाणी शास्त्रपाठाची समाप्ती होते. थँक्यू जस्टिन. यावेळी एक विशेष गीत सादर करणार आहेत आपल्या चर्चचे सभासद अगर है यीशु अपने साथ, अगर है सर पर उसका हाथ, जय हो जय हो जय हो, यीशु की जय हो, भारत की जय हो, जय हो जय हो जय हो, यीशु की जय हो. मेरे देश को रखना संभाल कर, देश को रखना संभाल कर, जब कोई नहीं कहीं नहीं, प्रभु यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर, जब कोई नहीं
सब आज सिखाया है यीशु ने, हमको प्यार, सबको प्यार, सबको प्यार। सच को पहचानो, हिम्मत बढ़ाए जाओ, प्यार बंदगी, प्यार जिंदगी, देवबाप तुम्हाला आरोग्य देव। यावेळेस आजच्या मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत पत्र रूपानं। मी विनंती करतो आपल्या चर्चच्या सभासद सौ वेरुणुका सिस्टर गडकरी या शास्त्रपाठांचं वाचन करतील। आजच्या मननासाठी असलेला दुसरा शास्त्रपाठ गलती करास पत्र याचा 5वा अध्याय, पहिले वचन व 13 ते 18 ही वचने आपण वाचू। ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा। गुलामगिरीच्या नावाखाली पुन्हा सापडू नका। बंधुजनो, तुम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा। कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा। हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे। परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा। मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही। कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे। यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये। तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही। येथे शास्त्रपाठ समाप्त होत आहे। आमेन। थँक यू वेरुणिका सिस्टर। देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव। घरातच असताना यावेळी देवाचं पवित्र शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपण उठून उभे राहूया। आपल्यामध्ये रेव्हरंड R.P. राठोड पाळक साहेब, प्रिस्ट इन चार्ज क्राइस्ट चर्च हे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आज करता असलेलं शुभवर्तमान त्यांनी आम्हा सर्वांकरता वाचन करावं। प्रभो तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो। शुभवर्तमान संत लूक लिखित शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याच्या 24व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो। हे प्रभू तुला गौरव असो। आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला। तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात। परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा। मोठा कोण, भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे। हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। उभे असतानाच आपला विश्वास आपण प्रकट करूया। प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र
आमचा प्रभो, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईजपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. सूचना आहेत मंडळीसाठी. मंडळीला सूचित करण्यात येते की अजूनही धर्मस्थळे उघडण्याबाबत शासनाकडून कुठल्याही प्रकारची गाईडलाईन अथवा सूचना आपल्याला प्राप्त झालेली नाही आणि म्हणून शासनाची सूचना आदेश प्राप्त होईपर्यंत आपल्या चर्चची उपासना यूट्यूबच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचविली जाईल. यूट्यूबच्या द्वारे आतापर्यंत देवाचं पवित्र वचन आणि उपासना आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. विशेष रीतीनं प्रशांतदादा तिडके, त्यांचा परिवार, कुणाल मंडलिक, आशिष मंडलिक आणि संपूर्ण मंडलिक परिवार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की अतिशय काळजीपूर्वक रीतीनं परिश्रम घेऊन त्यांनी या सर्व उपासना, भक्ती, संदेश, शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून असलेली ही उपासना निदर्शनास असं आलेलं आहे की अनेक जण बघतात, परंतु बऱ्याच जणांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. मी विनंती करतो की स्क्रीनवर आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिसत आहे, कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर शेजारी असलेली बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला देण्यास विसरू नका, कारण तुम्हा सर्वांचे कमेंट्स आमची प्रेरणा आहेत, आमचं मनोधैर्य वाढवणारे आहेत आणि म्हणून हे छोटंसं कार्य अवश्य करा आणि यूट्यूबच्या माध्यमातून असलेल्या देवकार्याच्या साठी आपलं योगदान अवश्य द्या. चर्चेस बंद असतानाही चर्च कार्यासाठी आपण सर्वांनी ज्या विशेष देणग्या आणि दान दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. मागील सप्ताहामध्ये ज्या सर्वांनी आपलं योगदान आणि दान दिलेले आहेत त्यांची नावं आपणाला स्क्रीनवर दिसत आहेत. देवबाप या सर्वांना आशीर्वाद देव. आपलं दान दशांश देण्याकरता चर्चच्या पास्टरेट कमिटीनं विशेष व्यवस्था केलेली आहे आणि चर्चचा QR कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तद्वतच चर्चच्या बँकचा अकाउंट नंबर आणि डिटेल्स या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. QR कोडद्वारे आणि फोन पेच्या द्वारे तुम्ही आपलं योगदान, आपलं दान, आपले दशांश डायरेक्टली चर्चच्या अकाउंटमध्ये जमा करू शकता. त्याचप्रमाणे चर्चचे आचार्यगण म्हणजे रेव्हरंड
आर पी राठोड पाळक साहेब, रेव्हरंट एस एस बत्तीसे आणि चर्चचे खजिनदार श्री डॅनियल अस्वले यांचेही नंबर आपणाला स्क्रीनवर दिसत आहेत. या नंबरवर फोन करून आपण आपली दानं, दशांश, स्मनाकाराचे डबे आमच्यापर्यंत पोहोचू शकता. या सुविधेचा अवश्य लाभ घ्या आणि देवाचं ते देवाला नियमितपणे देण्याचा प्रयत्न अवश्य करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. विवाह घोषणा. मुलाचे पूर्ण नाव कुमार अंकुश ज्ञानदेव पवार, राहणार शांतीपुरा छावणी औरंगाबाद. मुलीचे पूर्ण नाव कुमारी सीमा सूर्यभान कांबळे, राहणार गारखेडा परिसर औरंगाबाद. या उभयतांची मी पवित्रपणे विवाह घोषणा करतो. यांनी या विवाह संयुक्त होणे म्हणून कोणास काही कारण अडथळा ठाऊक असल्यास त्याने तो सांगावा. गाजविण्याची ही पहिलीच वेळ होय. सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो की हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी त्यानं आम्हाला निवडलेलं आहे आणि राखलेलं आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम आजच्या विशेष दिनाकरता दिलेलं आहे ते थीम आहे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल देवाला धन्यवाद देणे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी शिस्तीची आणि स्वार्थ त्यागाची आवश्यकता असते याची जाणीव ठेवणे. 2 भाग या थीम मध्ये आहेत. पहिला भाग स्वातंत्र्याबद्दल आभार आणि दुसरा भाग ते टिकवण्याबद्दलची मोठी जबाबदारी. आणि या दोन्ही गोष्टींवर थोडा वेळ आपण मनन करूया. स्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहे. तसंच गुलाम बनविणे, दास बनविणे, अधिराज्य गाजवणे, एखाद्याला आपल्या अंकित ठेवणे हा मानवाचाच स्वभाव आहे. आणि या स्वभावामुळे गुलामगिरी ही मोठ्या प्रमाणात जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खास रीतीनं मिसर या ठिकाणच्या लोकांची गुलामगिरी अतिशय जाचक, अतिशय कटू असं सत्य बायबलनं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. बायबलनुसार गुलामगिरीमध्ये असलेल्या देवाच्या या लोकांचा आवाज देवानं ऐकला. फारोच्या दास्यात असलेली ही मंडळी ज्या प्रकारचं जीवन जगत होती, अतिशय पशुतुल्य त्यांचं ते जीवन होतं. गुलामगिरी एखाद्या मोठ्या शापापेक्षा कमी नाही. कारण गुलामाला स्वतःची इच्छा, स्वतःचं मत प्रगट करण्याचा अधिकार नसतो. स्वतःचे अधिकार, स्वतःचे हक्क मागण्याचा अधिकार नसतो. गुलामाचं कर्तव्य एवढंच असतं की गुलामानं आपल्या मालकाला संतुष्ट करण्यासाठी मालकाच्याच सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतात. आणि अतिशय जाचक असं जीवन
इस्रायल लोक मिसर देशामध्ये जगत होते. त्यांचं जीवन अतिशय पशुतुल्य झालेलं होतं. यातना, छळ, अपमान, वेदना याच सर्व परीनं भरलेलं त्यांचं जीवन होतं. अतिशय कीटकाप्रमाणे त्यांचं जीवन होतं. जसं कीटकाचं एखाद्या ठिकाणी जन्म घ्यायचा आणि त्याच ठिकाणी मरण पत्करायचं, असं जीवन जगणाऱ्यांचा आवाज, असं जीवन जगणाऱ्याची व्यथा निर्माणकर्त्या देवाच्या कानावर गेली आणि या समाजाला या गुलामगिरीच्या शापामधून सोडवण्याचा संकल्प त्यानं केला आणि मोशे सारख्या सेवकाला त्यानं निवडलं. मोशेनं देवाच्या सहाय्यानं, त्यागानं आणि बलिदानानं, स्वनाकारानं या मोठ्या समाजाला फारोच्या दास्यगृहातून मुक्त केलं. त्यांना सोडवलं, त्यांना फ्रीडम दिलं आणि एका मोठ्या त्रासातून या लोकांची सुटका झाली. मोठ्या जाचातून या लोकांची सुटका झाली. मोठा समुदाय होता, जो जवळपास 6 लाखापर्यंत हा समुदाय त्या दिवशी मोशेच्या द्वारे देवानं गुलामी नावाच्या एका राक्षसापासून मुक्त केला. आणि मुक्त झालेला हा समाज, मिळालेली मुक्ती त्यांच्या जीवनामध्ये असावी यासाठी सिनाय पर्वतावर देवानं त्यांना काही निर्बंध दिले, ज्याला आम्ही 10 आज्ञा म्हणतो. ज्या आज्ञा आम्हाला प्राप्त झालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वातंत्र्यालाच अनुरूप असलेले शास्त्रपाठ आपण ऐकले. स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही. स्वातंत्र्य केवळ परकीय शक्तींपासून मिळालेली मुक्ती असं नाही, तर स्वातंत्र्य ही कल्पना आहे. स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे. मग स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी आणि कर्तव्य या जाणीवांचा संगम आहे. स्वातंत्र्यालाच इंग्रजीमध्ये इंडिपेंडेन्स डे असं म्हटलेलं आहे. अर्थात इंडिपेंडेन्स या शब्दाचा अर्थ कुणाचंही आपल्यावर बंधन नाही असा होतो. परंतु स्वातंत्र्य मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं निराळं आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी यांची जाणीव. अर्थात
स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था आणि स्वतःचं स्वतःवर बंधन, याला स्वातंत्र्य म्हणतात. अर्थात प्राप्त झालेलं स्वातंत्र्य हे टिकवण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आमच्या मुक्तीबद्दलची आमची माहिती, आमचे अधिकार, आमची जबाबदारी आणि आमची कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. शारीरिक दृष्टीनं जवळपास 400 वर्ष गुलामगिरी सहन करणारं हे इस्रायल राष्ट्र मुक्त झालं आणि मुक्त झाल्यानंतर ही मुक्तता, हे प्राप्त झालेले अधिकार, या अधिकारानंतर आलेल्या जबाबदाऱ्या, अर्थात हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्यांना नियमावली मिळाली जी सिनाय पर्वतावर. आज आम्ही आमच्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करतो आहे. थीम मध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या कृपेनं प्राप्त झालेलं हे स्वातंत्र्य, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानायला पाहिजे. स्वार्थ त्यागानं आणि बलिदानानं वाहिलेल्या रक्तांनी हे स्वातंत्र्य भारत देशाला प्राप्त झालेलं आहे. अनेकांचं रक्त, अनेकांचा त्याग, अनेकांचा बलिदान, या सर्वांनी मिळून आम्हाला हे स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे. ज्यांची नावं आम्हाला ठाऊक आहेत, ज्यांची नावं आम्ही अतिशय आदरानं घेतो, परंतु या मिळालेल्या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी लागणारं अनुकरण, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या सर्व आमच्या लोकांनी केलेला त्याग आणि बलिदान, स्वनकार, या गोष्टी आम्ही विसरतो. प्रियजन हो, स्वातंत्र्य आम्हाला बलिदानातून आणि त्यागातून प्राप्त झालेलं आहे आणि हे स्वातंत्र्य व्यक्तिगत रीतीनं उपभोगण्यासाठी आम्हालाही त्याग आणि बलिदान या भावना जपणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्य या शब्दामध्येच या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मी सांगितलं, स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतःचा हक्क आणि अधिकार आणि कर्तव्य याबद्दलची जाणीव, स्वतःची बंधनं व्यक्तिगत रीतीनं आमच्यावर असणं म्हणजे स्वातंत्र्य आहे. अतिशय परिकष्टानं हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे. गीतांमधून, पोवाड्यांमधून स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली, त्या संदर्भात अगदी सकाळपासून आम्ही गायनाद्वारे ऐकत आहोत. त्यांचं बलिदान, त्यांचा स्पनकार, त्यांचा त्याग, त्यांचं रक्त, यामधून हे साक्ष, हे स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. दोन प्रकारचे स्वातंत्र्य, एक मानवीय गुलामगिरी, गुलामीमधून सुटका, आणि दुसरं सर्व प्रकारचे वाईट गुण, सर्व प्रकारचं पातक यापासूनची असलेली सुटका. येशू ख्रिस्तानंही अखिल मानवजातीला एक आत्मिक स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. जसं मिसर देशातून इस्रायल लोकांना, जसं भारतामध्ये राहत असलेल्या भारतीय पारतंत्र्यामध्ये असलेल्या लोकांना
देवानं स्वातंत्र्य दिलं बलिदानातून, शारीरिक दृष्टीनंच तसंच आत्मिक दृष्टीनं स्वातंत्र्य येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या संदर्भात असलेली वचनं आम्ही ऐकलेली आहेत. पहिला शास्त्रपाठ जो आम्ही ऐकला, अनुवादाचा ग्रंथ 6वा अध्याय 20 ते 25 वचनं, त्यामध्येही मुक्तीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल आपल्याला पाहायला मिळते. दुसरा शास्त्रपाठ जो पत्र रूपानं आपण ऐकला, गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 1 वचनामध्ये आणि 13 ते 18 या वचनांमध्ये देखील आम्हाला प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यामध्ये टिकून राहण्यासाठी काय करावं लागणार आहे याबद्दल वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. शुभवर्तमान देखील आम्हाला आज हेच सांगतं आहे की आम्हाला स्वातंत्र्य जे मानवीय गुलामगिरीमधून असेल किंवा आत्म्यावर असलेल्या पर विचारांच्या सामर्थ्यानं आलेली गुलामगिरी असेल, यामधून आम्हाला मुक्ती प्राप्त होण्यासाठी बलिदान झालेलं आहे. स्वातंत्र्य असतानाही कधी कधी आम्ही पारतंत्र्यात असतो. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्या दोन भिन्न बाबी आहेत. स्वैराचार आम्हाला स्वतंत्र असतानाही पारतंत्र्यात घेऊन जाणारा आहे. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, स्वैराचार हे पाप आहे. आम्ही स्वतंत्र असणं, मुक्त असणं म्हणजे स्वैराचारी होणं असा त्याचा अर्थ नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याची घोषणा 15 ऑगस्टला जरूर झाली, परंतु खरं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं ते घटनेद्वारे. आम्हाला आमचं तंत्र मिळालं घटनेच्या द्वारे. जसं इस्रायल लोकांना मुक्तीनंतर 10 आज्ञा प्राप्त झाल्या, तीही कदाचित त्यांची घटना होती. आमचं तंत्र आम्हाला मिळालं. स्वैराचार करण्याची आम्हाला मुभा नाही. मुक्त राहणं, स्वतंत्र राहणं आमचा अधिकार आहे, परंतु त्या स्वातंत्र्याला स्वैराचाराचं रूप प्राप्त होणं हे मात्र योग्य नाही. उदाहरणार्थ, 4 चौघाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची आम्हाला मनाई आहे, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही थुंकतो तो आमचा स्वैराचार आहे. मद्यसेवन करणं आम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु ते सेवन करून स्वैराचारामध्ये त्याचं रूपांतर होणं हे घातक आहे. जेव्हा आम्ही थुंकतो किंवा जेव्हा आम्ही मद्य सेवन करतो त्यावेळेस आमच्या स्वातंत्र्यावर महत्वाची जी महत्वाची जी गोष्ट आहे की आमच्यावर आमचं कंट्रोल असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी ते संपतं. ज्यावेळेस आम्ही मद्यसेवन करतो तेव्हा आमच्यावर स्वतःचं कंट्रोल राहत नाही, त्या मद्यामध्ये असलेल्या अल्कोहोलचं कंट्रोल आमच्या जीवनामध्ये असतं आणि आम्ही त्याच्या अधीन असतो. त्या मद्याच्या आम्ही गुलाम झालेलो असतो. स्वतंत्र असतानाही आम्ही गुलामीचं जीवन जगतो विविध व्यसनांच्या द्वारे. राग, आमच्या रागावर आमचं कंट्रोल असणं गरजेचं आहे, तर आम्ही स्वतंत्र आहोत.
परंतु राग आल्यानंतर जर आम्ही एखाद्याचं अहित करतो, एखाद्यांचा घात करतो, एखाद्याची पायमल्ली करतो, एखाद्याचा नाश करतो, एखाद्याला अपशब्द वापरतो, त्यावेळेस आमच्या स्वतःवर आमचा कंट्रोल नसतो, तर त्यावर आमचा राग या स्वभावाचा कंट्रोल असतो आणि आम्ही त्यावेळेस रागाचे गुलाम असतो. व्यभिचार करत असताना व्यभिचाराचा पगडा आमच्यावर असतो, आम्ही त्या व्यभिचाराचे गुलाम बनलेलो असतो. निंदा करत असताना आमच्यावर स्वतःचं कंट्रोल नसतं, तर निंदा नावाच्या स्वभावाचं कंट्रोल असतं आणि आम्ही त्या निंदेचे गुलाम बनलेलो असतो. आणि अशा प्रकारे अनेक भावना आहेत, ज्या भावनाद्वारे इतरांची पायमल्ली होते, इतरांची मनं दुखावली जातात, इतरांना खाली खेचलं जातं. या सर्व भावना मानवी देहामध्ये आहेत आणि या भावनांचे आम्ही गुलाम होतो. जरी आम्ही भारतामध्ये स्वतंत्र आहोत, तरीही आम्ही आमच्या या भावनांचे गुलाम म्हणून जगत आहोत. तर आम्ही गुलामच आहोत, स्वतंत्र नाही. संत पावलानं या मुक्तीबद्दल, जी ख्रिस्तानं आम्हाला दिलेली आहे, त्या मुक्तीबद्दल सांगत असताना त्या मुक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी एक फार सुंदर मूल्य दिलेलं आहे, जे पहिले करिंथ याचा 9वा अध्याय आणि 27व्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये आलेलं आहे. त्या ठिकाणी संत पाऊल असं म्हणतो की यामुळे मी स्वतःचं शरीर स्वतः खुंदलतो, अर्थात इंद्रिय दमन जर आमच्या जवळ नाही, जर आमच्या रागाला कंट्रोल करण्याची ताकद आमच्या जवळ नाही, जर आमच्या स्वार्थाला कंट्रोल करण्याची ताकद आमच्यामध्ये नाही, जर भ्रष्टाचाराला कंट्रोल करण्याची ताकद आमच्यामध्ये नाही, जर फुटबाजीला कंट्रोल करण्याचं आणि सर्व प्रकारच्या अनीतीला कंट्रोल करण्याची क्षमता आमच्यात नाही, तर आम्ही सर्व प्रकारे या भावनांचे गुलाम आहोत. आजही आम्ही स्वतंत्र नाही. आणि ही स्वतंत्रता, ही मुक्ती टिकवण्यासाठी त्याग आणि बलिदान याचीच आवश्यकता आहे. कारण भारतालाही स्वातंत्र्य त्याग आणि बलिदानातून मिळालेलं आहे. टिकवायचं असेल तर आम्हालाही त्यागी आणि बलिदानी व्हावं लागेल. आम्हाला आत्मिक स्वातंत्र्य हे देखील येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्तानं, वाहिलेल्या रक्तानं, बसलेल्या फटकानं, क्रुसावरील मरणानं मिळालेलं आहे. स्वनाकारानं मिळालेलं आहे. तेही स्वातंत्र्य, आत्मिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्हाला स्वार्थ त्याग आणि बलिदान रोज आणि रोज द्यावे लागेल. ख्रिस्ताच्या या मुक्तीचा, ख्रिस्ताच्या या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी 2 महत्वाचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहेत, जे आमच्या सर्व भावना, सर्व व्यसन, सर्व लोभ यांच्यावर विजय मिळवण्यासाठी अतिशय प्रबळ आहेत. त्याग, स्वनाकार आणि बलिदान. त्याग किंवा स्वनाकार आणि बलिदान या 2 गोष्टी खरं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमच्यासाठी येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामधून ठेवलेल्या आहेत. जर स्वतंत्र असतानाही आज एखाद्या स्वभावाचे, आज एखाद्या भावनेचे, आज एखाद्या व्यसनाचे, भ्रष्टाचाराचे गुलाम जर आम्ही असू, या सर्व गुणांचं अधिराज्य जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये असेल, तर स्वतंत्र असूनही आम्ही
गुलाम आहोत. ते अधिराज्य सावरून देऊया. स्वतःला स्वतंत्र करूया. स्वतःला मोकळं करूया. स्वतःला मुक्त करूया. स्वतःच्या तंत्रानं देवानं दिलेल्या नियमानुसार, देशानं दिलेल्या घटनेनुसार आमचं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करूया. तरच मोठ्या त्यागानं, बलिदानानं, मोठ्या स्मरणाकारानं, वाहिलेल्या रक्तांनी प्राप्त झालेलं हे तारण आम्ही उपभोगू शकतो. बलिदानानं मिळालेली ही मुक्ती किंवा हे स्वातंत्र्य आम्ही उपभोगू शकतो. भारतासाठी आहुती दिलेल्या, भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या सर्वांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो. तसेच आमच्या आत्मिक मुक्तीसाठी, आत्मिक स्वातंत्र्यासाठी ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं अखिल विश्वासाठी आपलं जीवन त्यागलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो. शारीरिक आणि आत्मिक दोन्हीही स्वातंत्र्याचा उपभोग घेऊया. शारीरिक दृष्टीनं, मानसिक दृष्टीनं, वैचारिक दृष्टीनं कोणत्याही गुणाच्या, वाईट गुणांच्या अधीन न राहता मुक्तपणे जीवन जगण्यास प्रयत्न करूया. आपणही जगू, इतरांनाही जगू. आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा अनुभव येणाऱ्या अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण झटूया. देवबाप, हे स्वातंत्र्य जे आध्यात्मिक, सामाजिक आहे, मानसिक आहे, ते उपभोगण्यासाठी आम्हा प्रत्येकाला त्यागाची, बलिदानाची आणि स्मरणाकाराची भावना प्रदान करो. आमेन. देवाचं ते देवाला आपण देणार आहोत. घरातच असताना सप्ताहभर जे देवाकरता आपण वेगळं केलेलं आहे ते देव कार्यासाठी आपण देणार आहोत. आणि एक गीत होईल. पीटर पाटोळे आणि त्यांचा संच एक गीत सादर करेल. आणि ते गीत होत असताना देवाचं ते देवासाठी आपण वेगळं करूया. गर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे. अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे.
उसे देखेगी हर जुबान कबूल करेगी यीशु उद्धार करता शाबीत वो उठेंगे यीशु उद्धार करता शाबीत वो उठेंगे तुम खामोश रहोगे तो बोल उठेंगे अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे 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 आत्मा भेद दूंगा मानो जाती सारी ये बिटिया हुकूमत करेगी देखेगी दुनिया सारी आत्मा भेद दूंगा मानो जाति पर ख्वाब देखेंगे जवान दर्शन पाएंगे ख्वाब देखे बूढ़े और जवान दर्शन पाएंगे पत्थर को उठेंगे पत्थर को उठेंगे अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे 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 अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे पत्थर बोल उठेंगे अगर तुम खामोश रहोगे तो पत्थर बोल उठेंगे पत्थर बोल उठेंगे धन्यवाद साहेब चर्च कमिटी थँक्यू पीटर दादा. तुमच्या सेवेबद्दल देवाला धन्यवाद असो. प्रार्थना करूया. आपण देवाला दिलेला आहे, देवानं त्याचा स्वीकार करावा यासाठी प्रार्थना करू. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे आहोत. आमच्याकडे जे आहे ते सर्व तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्यामधून या विशेष भक्तिप्रसंगी तुझ्या लेकरांनी तुझ्या सेवा कार्यासाठी वेगळं केलेलं आहे, त्याचा तू स्वीकार कर. एका हातानं त्यांनी दिलेला आहे, अनेक हातानं तू त्यांना दे.
प्रेमळ पित्या, या सर्व दानांचा, दशांशांचा, उपकार स्तुतीच्या दानांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या सेवा कार्यासाठी तू होऊ दे. ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यासाठी समर्थ बनव. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक देण्यासाठी समर्थ बनव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. यावेळी आपल्या मध्यस्थ्या आणि विनंत्या आपण सादर करूया देवाच्या दयासनासमोर. प्रार्थना करू. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, तुझ्या कृपेनं गेली 75 वर्ष आम्ही हे स्वातंत्र्य ह्या जुवाकारून तू आम्हाला मुक्त केलंस. शारीरिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य तू आम्हाला प्राप्त करून दिलंस. हे स्वातंत्र्य आम्हाला मिळावं म्हणून ज्या सर्वांनी आहुती दिलेली आहे, आपले प्राण त्यागलेले आहेत, स्वनाकार केलेला आहे, आपली जीवनं दिलेली आहेत, त्या सर्व हुतात्म्यांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेमळ पित्या, त्या सर्वांवर तुझा वरदहस्त होता आणि म्हणूनच देशाला मुक्त करण्यासाठी ते त्याग आणि बलिदान करू शकले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते स्वतःची आहुती देऊ शकले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व त्यागलं. हे पित्या, त्या सर्व त्यागी लोकांच्या प्रमाणे हे स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या आम्हीही त्याग करावा, अनुशासनामध्ये राहावं, एकमेकांचं हित करावं आणि हे स्वातंत्र्य अनुभवावं असा अनुग्रह तू आम्हाला दे. हे पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. संपूर्ण विश्वाला पापाच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या येशू ख्रिस्ताबद्दल तुझी स्तुती करतो. त्यानं संपूर्ण विश्वाच्या पापातून मुक्तता व्हावी. पापाच्या गुलामीतून, सैतानाच्या गुलामीमधून अखिल विश्व मुक्त व्हावं, स्वतंत्रपणे जीवन जगावं, याकरिता स्वतःचं बलिदान दिलं. त्यानं आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. त्यानं सर्व प्रकारची छळ आणि निंदा सहन केली आणि स्वातंत्र्यास उपयुक्त, स्वतंत्र जीवन जगण्यास उपयुक्त अशी शिकवण वधस्तंभावरून दिली, जी प्रीतीची आहे, क्षमाशीलतेची आहे, न्यायाची आहे, परोपकाराची आहे, परहिताची आहे. ती सर्व शिक्षण, त्याचं सर्व शिक्षण आम्ही अनुसरावं. आम्हीही क्षमा करावी, आम्हीही त्याग करावा, आम्हीही बलिदान करावं, आम्हीही स्वनाकार करावं, आम्ही इतरांची उन्नती आणि इतरांची प्रगती करावी, आम्ही इतरांना पुढे घेऊन चालावं, आम्ही सर्वांनी मिळून संगतीनं राहावं. ही त्याची शिकवण आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे आणि त्यानं दिलेली ही मुक्ती आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्यास तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, सेवक होऊन जगणं, इतरांची सेवा करणं हेच खरं स्वातंत्र्य आहे असं तू आम्हाला शिकवलेलं आहेस. आणि म्हणून हे पित्या, आम्ही पुन्हा एक वार हीच प्रार्थना करतो की त्यागाची आणि बलिदानाची, त्यागाची आणि स्वनाकाराची, क्षमेची आणि प्रीतीची भावना तू आम्हाला दे, जेणेकरून तू आम्हाला दिलेलं हे स्वातंत्र्य आम्ही उपभोगू शकू. हे पित्या, या विशेष दिनी आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशाने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी जे काही गमावलेलं आहे आणि जे हुतात्मा झालेले आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. हे पित्या, त्या सर्वांच्या आत्म्याला तू शांती दे. त्यांनी प्राप्त करून दिलेलं हे स्वातंत्र्य पुढे आणि पुढे घेऊन जाणारे आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, संपूर्ण भारत देशाचे विविध राज्यांचे मुख्यमंत्री, त्यांची मंत्रिमंडळ, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे. प्रेमळ पित्या, हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी, प्रेमळ पित्या, इतरांची काळजी घेण्यासाठी तू त्यांचं सहाय्य कर. हे कृपाळू जिवंत दे बापा, आम्ही प्रार्थना करतो. स्वतंत्र असूनही ज्या विशिष्ट कुगुणांच्या पारतंत्र्यामध्ये आम्ही आहोत, वाईट व्यसनांच्या पारतंत्र्यामध्ये आम्ही आहोत, गुलामीमध्ये आम्ही आहोत, वाईट विचारांच्या, अन्याय, भ्रष्टाचार
कदाचित यांचे गुलाम आम्ही झालेलो आहोत. प्रेमळ पित्या, असमानतेचे आणि सर्व प्रकारचे द्वेषाचे आम्ही गुलाम झालेलो असू. हे पित्या, याही सर्व बंधनातून तू आम्हाला मुक्त कर अशी प्रार्थना आम्ही करतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशावर तुझी कृपा दृष्टी असू दे. जो मोठा आजार ज्यामधून मुक्तीची आम्ही वाट पाहत आहोत, ज्यामधून स्वतंत्र होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, त्या कोरोनाला आमच्या भारत देशातून किंबहुना संपूर्ण विश्वातून तू काढून टाक आणि या रोगातून, या आजारातून, या विषाणातून आम्हाला मुक्त कर, आम्हाला स्वतंत्र कर, ही प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. या आजाराला या विश्वातून घालवून देण्यासाठी संपूर्ण जगाची वैद्यकीय यंत्रणा कार्यरत आहे. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. या रुग्णांची सेवा करणारी वैद्यकीय संस्था आहे, वैद्यकीय यंत्रणा आहे, त्या सर्वांना तुझं सहाय्य दे. या आजारानं युक्त असणारे सर्व आजारी त्यांना तू आरोग्य दे. या आजारांची सेवा करणाऱ्यांनाही तुझी प्रतिकार शक्ती आणि सामर्थ्य दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तू प्रदान केलेली आमची आर्मी, जे प्रेमळ पित्या आमचं रक्षण करतात अहोरात्र, त्या सर्व आमच्या सैनिकांवर, त्यांच्या कुटुंबांवर तुझी दयादृष्टी आणि कृपादृष्टी असू दे. त्यांचं सहाय्य कर, त्यांचं मार्गदर्शन कर. स्थानिक पातळीवर हे आमचं स्वातंत्र्य उपभोगत असताना आमचं रक्षण करणारी संपूर्ण पोलीस यंत्रणा, त्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी आणि सर्व जवान, या सर्वांना तुझा अनुग्रह, त्यांच्या कुटुंब परिवारांना तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. सर्व वैद्यकीय संस्था, सर्व वैद्यकीय कर्मचारी, सर्व सेवकगण, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमचे सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या या स्वातंत्र्याला उपभोगण्यासाठी आमची सहाय्यता करत आहेत, ते सर्व लोकप्रतिनिधी, या सर्वांना, त्यांच्या परिवारांना तुझा आशीर्वाद दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या भारतीयांना मिळालेल्या आत्मिक स्वातंत्र्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व प्रार्थना आणि विनंत्या आमचा धन्य तारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. सलाम सर्वांना. कोविड-19 कमी झालेला आहे, अजून संपलेला नाही, आणि म्हणून विशेषतः मंडळीला विनंती आहे की कृपया गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका. प्रसंग आलाच तर आपलं मास्क अवश्य वापरा, सोशल डिस्टन्सिंग राखा, हात वारंवार सॅनिटायझरनं स्वच्छ करा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा एक वार आपणा सर्वांना भारताचा स्वातंत्र्य दिन याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर, जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है. मेरे देश को
रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल